राग जर नेत्यावर आहे, यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे, मग मराठ्यांनाही आव्हान करतो, मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा. आम्ही खरं बोलत होतो, आम्ही म्हणत होतो आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं, आम्ही खरं बोलत होतो. पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी, तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल. आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाणे व्हा ना. आता डबडे डुबडे उगच जातीला दोष देता हमेशाच, यासाठी मोठं केलं का रे तुम्हाला? आता हे काय, हे जातीवाद नाही का? आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी, तर हे जातीवाद नाही का? पुढारी पुढारी असतो, सगळ्यांनाच पाहिजे. मग कोणीच आमच्या गावात येत, आमचा कुठे विरोध आहे? तुम्ही कम बोर्ड लावला, आमच्या तोंडातून तसले शब्द नाही निघणार. पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना. आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शहाणा व्हा, की कोणचा बोर्ड लागलाय त्याच्यावर. आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा, व्हा शहाणे. याला म्हणतात जातीवाद. कशाला दोष देता? मनोज जरांगेला उगाच गोरगरिबांच्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो. आणि आता मी एकटा पडलोय, मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय, माझी जात संकटात आणली. मराठ्यांच्या नेत्याने शहाणा व्हा. असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा. आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही, मराठी बी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतील. हो, जाहीर सांगतो, तुम्ही सुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहा. जनता घेऊन तुम्हाला बी मराठी उघडे पडून देणार नाहीत. हे शब्द आहे आमचा बी तुम्हाला. जरा सगळे एकजूट व्हा. जातीवाद ह्यो भुजबळ घडून आणतोय, भुजबळने तसे बोर्ड लावायला सांगितलेले. हे सगळं काय राज्यात होतं हे फक्त भुजबळ आणि भुजबळच करतात, दुसरं कोणीही करत नाही. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आम्ही कोणत्याच नेत्याला दोष देत नाहीत आणि कधी देणार सुद्धा नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.